आहोत मात्र त्यापूर्वी ब्रेकिंग न्यूज कोल्हापुरातून पाहूयात। कोल्हापुरात डॉक्टरांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला जातोय। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व ओपीडी सेवा बंद आहेत। तर नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कोल्हापुरात सध्या डॉक्टरांकडून केली जाते। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरामध्ये निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। सीपीआर रुग्णालयापासून डॉक्टरांनी मोर्चाला सुरुवात केली आहे। तर कावळा नाकापर्यंत हा मोर्चा असेल। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व ओपीडी सेवा बंद आहेत। कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ या सर्व निवासी डॉक्टरांनी आज आक्रमक होत मोर्चा काढलाय। शिवाय नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील या मोर्चाद्वारे केली जाते। कोल्हापूरमध्ये डॉक्टरांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। कोल्हापुरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। सीपीआर रुग्णालयापासून डॉक्टरांनी मोर्चाला सुरुवात केली आहे। या संदर्भातील कोल्हापुरातील अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत आमच्यासोबत। विशाल, आपण पाहतोय कोल्हापुरात डॉक्टरांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। सध्याचे अपडेट्स द्याल? नक्कीच वर्षा, कोल्हापुरात सकाळी जवळपास 9 वाजल्यापासून डॉक्टरांनी सीपीआर रुग्णालयापासून मोर्चाला सुरुवात केली आणि हा मोर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचलेला आहे आणि इथून पुढे पुन्हा कावळा नाक्यापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। कोलकात्यातील जी घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारलेला आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ओपीडी देखील बंद आहेत। अत्यावश्यक सेवा फक्त सुरू ठेवण्यात आलेली आहे। मात्र आज दिवसभर कोल्हापुरातील या डॉक्टरांनी या संपूर्ण कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ आक्रमक होत निदर्शनं केलेली आहेत। सीपीआर रुग्णालयाची ही सुरक्षा वाढवावी अशी एक प्रमुख मागणी या डॉक्टरांनी केलेली आहे। सीपीआर रुग्णालयामध्ये कॅमेरे लावण्यात यावे अशी एक मागणी या संपूर्ण या निवासी डॉक्टरांची आहे। त्यामुळे कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ आणि कोल्हापुरातल्याही रुग्णालयांची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात यावी, मुलींच्या संरक्षणार्थ काही उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी या संपूर्ण निदर्शनात करण्यात येते। निश्चितच विशाल, या आंदोलनासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि या मोर्चावरती डॉक्टरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। या रॅलीचा जो मोटो आहे आमचा की अभयाला जस्टिस मिळावा। लोकल पब्लिकला आताही माहीत नाही आहे की अभया कोण आहे। तर अभया जी आहे ती आर्जिकल मेडिकल कॉलेजची पल्मनरी रेसिडेंट होती, सेकंड इयर पल्मनरी रेसिडेंट ती होती। तिच्यासोबत 9 ऑगस्टला जे कृत्य घडलं, तिचा इतका ब्रुटली रेप करून तिचा हत्या केली, तिच्यासाठी जस्टिस आहे। आतापर्यंत काही तिचा न्याय मिळाला नाही आहे। प्लस आम्हाला सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर डॉक्टरांसाठी लागू व्हावे ह्याच्यासाठी ही रॅली आहे।